एक मोठी बातमी समोर येते। अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू यांचा भाजपचे प्रवीण तायडे यांनी पराभव केलाय। जनता ही नोटंकीला कंटाळली होती अशी टीका प्रवीण तायडे यांनी बच्चू कडू यांच्यावर केली आहे। या संदर्भात नवनिर्वाचित आमदार प्रवीण तायडे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सूरज दहाट यांनी। अचलपूर संघातून दिग्गज असलेले प्रहार संघटने अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांचा पराभव करून भाजपचे प्रवीण तायडे यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवलेला आहे। सध्या मी प्रवीण तायडे यांच्या घरी आहे। तो काय सांगणार, आमदार बच्चू कडू सारख्या दिग्गजांचा पराभव करून तुम्ही आमदार झालात? कसं आहे, सुरुवातीला बच्चू कडू काही दिग्गज नव्हते। ते माझ्यासारखे कार्यकर्ते, त्यांनी सुद्धा वसुधाताई देशमुख त्या काळच्या दिग्गज यांना पराभूत केलं होतं। मग कालांतराने शेवटी दिग्गज कोण बनवते? जनताच बनवते। आणि जनताच मोठा नेता बनवते किंवा मोठा माणूस बनवते, निवडून देते। बच्चू कडूंना पराभूत करणं ही मोठी गोष्ट नव्हती। जनता जनार्दनांनी केलं हे काम। जनता जनार्दनांनी 20 वर्षाच्या कार्यकाळात त्यांचं काम दिसलं नाही ठोस, आणि त्यांना खरोखरच म्हणजे कावलेली होती जनता। त्याच्यामुळे त्यांनी माझ्या रूपाने पर्याय म्हणून शोधला। तर 20 वर्षात ते एखादा उद्योगधंदा आणू शकले नाही, कोणता जे काही आहे ते। MIDCचं पण 150 एकराचा त्यांनी फार्म हाऊस मोठा मतलब चांगला टुमदार उभारलेला आहे। त्याच्यामुळे जनता ही स्वाभाविक आहे त्या नौटंकीला कंटाळलेली होती। आताही त्यांनी काही आंदोलन, EVM विरुद्ध आंदोलन। आता काय तुम्हाला EVM, मग मला आसेगाव सर्कलमध्ये कमी मतं पडली, मग मी काय EVM वर दोष द्यायचा का? म्हणजे हे एक त्यांचं सुरू झालं आता ते। नक्कीच जर पाहायला गेलं तर 20 वर्षात बच्चू कडूंनी 20ही लोकांना रोजगार दिलेला नाही, मात्र प्रत्यक्षात त्यांचं जर पाहायला गेलं फार्म हाऊस मात्र 150 एकराचं झालं, अशी जी प्रतिक्रिया आहे प्रवीण तायडे यांनी दिलेली आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।